हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. फर्स्ट ब्लॉग. काय बरे मला हो फर्स्ट ब्लॉगच की. तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल आज आम्ही फिश बनवला. संडे स्पेशल दररोज म्हणजे एव्हरी संडेच असतो आपलं. हा पण संडे स्पेशल सांगायला पाहिजे ना. हो हा छान दिसाला. थँक्यू. चला आता तर मग जेवण करून घेऊया. फिश फ्राय बनवले, भाकरी नाही बनवली कारण पीठ संपलं. बरं चला जेवण घेऊया, भूक लागल्या कारण आज नाश्ता नाही आणि संडे स्पेशल आहे. मी नाश्ता नाही करत, काय असेल ते दुपारीच ताव मारायचा. चलो रात्री जास्त. सो असे काही दिसते फिश करी आणि हिअर इज फिश फ्राय. हे करपलेलं नाही ॲक्च्युली, ते जरा फिश पीस जास्त मोठे ठेवल्यात त्यामध्ये थोडा जास्त भाजायला लागते. माझ्याकडे आले का तुझ्याकडे लागलेस? तुमच्या काढायला कांदा पाहिजे मॅडमला आता. हा मला लागते बाबा कांदा नॉनव्हेज करून देतो तिला. काय भूक लागले. जेवायचं नाही घाल प्लेट मध्ये लवकर लवकर घाल. खरंच लई दिवसानंतर मासा घालवा. हा 2 महिने झाले वाटतं. आय थिंक 2 महिने झाले. झालं असेल की. कुठं लई दिवस झाले आता, आणलेलंच नाही ना. मम्मी आणली तेव्हा. येस येस. सो हो मासा तर बनवलेला आहे घरी. तुमच्या घरी काय संडे स्पेशल आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, हा ना. हो खरंच लय भारी झालं जेवण. काय चांगला आहे का मासा? चांगला आहे का? हो टेस्ट आहे की मासा. बघतो थांबा. चांगला आहे. वाटा संडेचं स्पेशल सक्सेस तरी झाले. कंटाळा आलेला. कंटाळा म्हणजे कंटाळा नाही, आजारी होतो ना 8 दिवस, त्यामुळे तोंडाची चव गेलेली म्हणून फिश आणले. कारण चिकन पण आता गरमी होता ना उन्हाळ्याच्या दिवसात. गरमीत ना चिकन खाता येतो ना अंडी. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे फिश खायचं. फिश त्यामुळे त्रास तरी होत नाही. तर चला काही आम्ही तुम्हाला भेटतो जेवण करून. बाय बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड इव्हनिंग झाला आता. झोपेत न उठलाय ना म्हणून गुड मॉर्निंग. तर आम्ही आता चहा घ्यायला. चहा घ्यायला गेलो. चहा तर आले प्लेटमध्ये आहे ते कपमध्ये आहे. मला काय माहिती तुला पाहिजे म्हणजे म्हणायचं ना. मी काय करू शकत नाही. तुम्ही आणून द्या. सॉरी होत नाही का मी आणून दिलं ना. मी चहा बनवला, पाणी आणलं. सॉरी कांट. सो आता आम्ही जाणार आहे. थोडंसं काहीतरी काम आहे बाहेर आणि थोडंसं हॉलसाठी पण काहीतरी सामान बघायचं आहे आणि ते आता जाऊया. साहेबांचं अजून आवरलेलं नाही. मी आवरून बसले कारण एव्हरी टाईम मला ब्लेम करतात की तुझंच आवरत नाही म्हणून मी आवरून बसले. आणि टाईम झाला बरोबर 6, तरी पण ऊन भरपूर आहे बाहेर. वाटत नाही की 6 वाजले. तर लेट्स सी आपण कशासाठी चाललो. स्टे ट्यून. जाऊया का. मेकअप राहिला आहे. कधी केलेलं बघितलं का काय? हे पाठीमागं क्रिकेटमध्ये असं ओरडायला जसं की कुणी मारायलाच लागले. आपण ज्या कामासाठी गेलेलो ते काम झालेलं नाही आहे. हां दुसरंच नाही ॲक्च्युली, ते पण पाहिजेच होतं मला. मागच्या आठवड्यात पाहिजे होतं आणि बघू आता. नाही जर बजेटमध्ये बसत तर घेऊन पण राहतो. हां लेट्स सी आगे आगे होता है क्या.
जमेल तर ठीक आहे, नाही तर त्यासाठी आपण दुसरा ऑप्शन शोधू. म्हणजे काहीतरी आपण सेटिंगचं हॉलमध्ये बघणार होतो, चेअर्स नको होतं आम्हाला, काहीतरी वेगळ्या टाईपचं बघायचं होतं. बट ते इतकं सगळं इन्व्हेस्ट करून काय उपयोग नाही, कारण अजून आपलं स्वतःच नाही, आपण रेंटेडवर आहे. तर ठीक आहे, काहीतरी दुसरा ऑप्शन आपण शोधूया. आणि आता जे काम मी करणार आहे ते तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून अगेन. मेकॅनिकल इंजिनियर असलेले नवऱ्याचे फायदे ना. कंपनीमध्ये जाते म्हणजे काय नाही. ही लाईट चालूच आहे की कुठे बंद म्हणा. तर असा होता आमचा आजचा दिवस. भरपूर काय खडामोडी खटापट करून जवळपास 8:30 नाही 8 वाजल्यापासून 10 वाजल्यात साहेबांनी आमच्या आता बोर्ड रिपेअर केलाय. बोर्ड रिपेअरी तरी केलंय. आणि पाठीमागची लाईटिंग बघू शकता. काहीतरी नवीन माझ्यात किडा निर्माण, म्हणजे माझ्यातले किडे जागे होतात नंतर काहीतरी नवीन इम्प्रुव्हमेंट केलंय. चांगलं वाटायला लागलंय. कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगा. आणि असा होता आमचा आजचा दिवस. आणि सध्या आपण फिश फ्राय चालू आहे, जेवणाची तयारी चालू आहे. तर भेटूया उद्या आपण. उद्या नाही, कधी होतं नेक्स्ट व्लॉग माहित नाही. हा फर्स्ट व्लॉग आता दररोज करायचं. हां, माझ्या नवऱ्याचा कॉन्फिडन्स चांगला आहे. करायचं दररोज, जे काय आता डेली रुटीन असते ते दाखवायचं. ठीक आहे, तर भेटूया उद्या. चला भेटूया उद्या. उद्या नवीन ब्लॉग तिकडं भेटूया उद्या एक नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय. चल.